जय जय श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, जर तुम्ही विद्यार्थी आहात किंवा तुमच्या घरात कोणाचीही परीक्षा जवळ आली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे। परीक्षेच्या काळात तणाव, घाबरटपणा, आत्मविश्वासाचा अभाव, आठवलेले विषय विसरणे अशा अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना जाणवतात। यावर उपाय म्हणून आपल्या सनातन धर्मात काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत, जे तुम्ही सहजपणे अवलंबू शकतात। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत परीक्षेत यश मिळवण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय। व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण शेवटी आम्ही एक स्पेशल मंत्र सांगणार आहोत, जो परीक्षेच्या दिवशी सांगितल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि लक्ष केंद्रित राहील। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि स्वामी भक्त प्रीती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच आध्यात्मिक माहितींचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी काय करावे? विद्यार्थ्यांना कधीकधी परीक्षेच्या वेळी आठवलेले विषय विसरायला लागतात। डोकं ब्लॅक होतं, टेन्शन येते। अशा वेळी कापूर आणि तुरटी जवळ ठेवल्यास मन शांत राहते, लक्ष केंद्रित करण्यास मदत होते। कापूर हे नकारात्मक ऊर्जा दूर करून मन शांत ठेवते। तुरटी यामुळे परीक्षेच्या वेळी मेंदूला ऊर्जा मिळते आणि विचार करण्याची क्षमता सुधारते। परीक्षेच्या आधी करावयाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी: सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि नवीन किंवा स्वच्छ कपडे घालावेत। अगरबत्ती लावून 1 ते 9 रामरक्षा ओव्या मंदिरात जाऊन म्हणाव्यात। ज्या विषयाचा पेपर आहे त्या विषयाचे नाव लिहून त्यावर रक्षा गोळा करून ती पुडी जवळ ठेवावी। हे उपाय केल्याने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळे परीक्षेत आत्मविश्वास टिकून राहतो। प्रत्येक वारानुसार परीक्षेच्या आधी करावयाचे काही उपाय: सोमवार, घरातून बाहेर जाण्यापूर्वी आरशात आपला चेहरा पाहावा आणि शिवलिंगावर एक बेलपत्र वाहावे। यामुळे परीक्षेच्या दिवशी चांगली ऊर्जा मिळते आणि बुद्धी स्थिर राहते। मंगळवार, हनुमान मंदिरात जाऊन गूळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा आणि तो प्रसाद म्हणून घ्यावा। यामुळे मानसिक स्थैर्य आणि पराक्रम वाढतो। बुधवारी, श्री गणेशाला वंदन करून मोतीचूर लाडू अर्पण करावा आणि त्याचा प्रसाद घ्यावा। बुध ग्रहाच्या कृपेने बुद्धी तेजस्वी होते आणि लक्ष केंद्रित राहते। गुरुवारी, कपाळावर केसरी गंधाचा टिळा लावावा आणि सोबत पिवळा रुमाल ठेवावा। हे उपाय गुरुग्रहाला प्रसन्न करतात, जो विद्येचा कारक आहे। शुक्रवारी, पांढरा पोशाख परिधान करावा आणि कच्चे दूध भातात घालून देवीला नैवेद्य दाखवावा व प्रसाद घ्यावा। हे उपाय लक्ष्मी माता आणि सरस्वती मातेची कृपा मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतात। शनिवारी, पेपरला जाताना खिशात राई मोहरीचे दाणे ठेवावेत। यामुळे नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर राहतील आणि परीक्षेत कोणत्याही अडचणी येणार नाहीत। परीक्षेच्या वेळी सांगण्याचा विशेष मंत्र: ओम हे क्ली क्ली महासरस्वते नमः। परीक्षेच्या आधी किंवा परीक्षेच्या ठिकाणी पोहोचल्यावर 11 वेळा हा मंत्र म्हणावा। हा मंत्र सरस्वती मातेची कृपा मिळविण्यासाठी आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचा याचा नक्कीच फायदा होईल। शेवटची विशेष सूचना म्हणजे, प्रिय स्वामी मित्रांनो, परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठी परिश्रम हा सर्वात मोठा मंत्र आहे। या उपायांसोबत नियमित अभ्यास करणे आणि आत्मविश्वास ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे। कोणत्याही प्रकारचा तणाव न ठेवता शांत मनाने पेपर द्या, तुम्हाला नक्कीच यश मिळेल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि खालील कमेंटमध्ये तुमचे अनुभव लिहा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबा। जय जय श्री स्वामी समर्थ।